तर तिकडे कोल्हापुरात सुद्धा पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 46.4 फुटावर पोहोचली आहे। पंचगंगेची पाणी पातळी कालपासून 1.5 फुटांनी घटली आहे। मात्र कोल्हापुरातील काही भागात अजूनही पुराचं पाणी कायम आहे। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बलिंगा पुलाच्या परिसरामध्ये पाणी आलंय आणि मार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंदच आहे। कोल्हापुरात तब्बल 85 बंधारे पाण्याखाली आहेत। शहरासह करवीर तालुक्यात सुद्धा शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे। शिरोळ तालुक्यात सुद्धा पूरग्रस्त भागातल्या फक्त 9 शाळांना सुट्टी आहे। सध्या दृश्य आपण बघतोय, पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये काहीशी घट झाली आहे, काही भागात अजूनही पाणी कायम आहे। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। शेखर, सध्या नेमकी कोल्हापुरात काय परिस्थिती आहे आणि कोल्हापूरकरांना कुठल्या सूचना प्रशासनाने दिल्यात? रिद्धी, पंचगंगा नदीची पाणी पातळी कालपासून 1.5 फुटांनी कमी झालेली आहे आणि परिणामी कोल्हापुरातला पूर जो आहे तो हळूहळू ओसरू लागलेला आहे। जनजीवन जे आहे ते सुरळीत होण्याची आता आज दिवसभरात शक्यता आहे, कारण कोल्हापूर शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी जे आहे ते घुसलं होतं। त्या ठिकाणी देखील पाऊस हळूहळू पुराचं पाणी जे आहे ते ओसरू लागलेलं आहे। अनेक भागांमध्ये जयंती नाल्याचं देखील पाणी गेलं होतं, त्या ठिकाणची परिस्थिती देखील आज ठीक होताना दिसते। एकीकडं हे कोल्हापूर शहरातली ही परिस्थिती ठीक होत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती मात्र काही प्रमाणात अजूनही विस्कळीतच पाहायला मिळते, कारण जवळपास 100 मार्ग जे आहेत ते ज्यामध्ये जिल्हा मार्ग असू देत, राज्य मार्ग आणि इतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणारे मार्ग आहेत, त्या मार्गांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि अजूनही काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। त्याचा फटका जो आहे तो एसटी महामंडळाला देखील बसलेला आहे। अनेक फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करावे लागलेले आहेत। खर तर एकीकडे हे सगळं फटका बसत असला तरी दुसरीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळी आता ओसरत असल्याचं एक चांगली बातमी कोल्हापूरकरांसाठी आहे, कारण 2 वेळेचा 2019-21 ला मोठ्या प्रमाणात महाप्रलय जे आहे ते कोल्हापूरकरांनी अनुभवला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीची महापूर येऊ नये अशी अनेक जण प्रार्थना करत होते आणि तशाच पद्धतीची प्रार्थना जी ती खर तर ऐकली असं म्हणावं लागेल, कारण महापूर खर तर तोंडावरती होता, मात्र पाणी पातळी जी आहे ती या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात झाली। आणि हीच काहीशी दिलासादायक बाब म्हणावी लागेल कोल्हापूरकरांसाठी। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।